कारण की बबलू या ठिकाणी बाद झालाय. दुसरा धक्का टीम अक्षय 11 ला. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतंय. महेश दादा मुंडे आणि विनायक दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं आमच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक 11 आणि SP11 या दोन संघांमध्ये अक्षय बाद झाले. त्यानंतर आता एक षटकार ठोकला आणि बबलू देखील या ठिकाणी बाद होतोय. नवीन खेळाडू आयुष येतोय चौथ्या क्रमांकावरती. टॉप एज पुन्हा एकदा जेलची संधी, परंतु खेळाडू पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव ती मिळते. धावसंख्या नक्कीच धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मार्ग असतंय गोलंदाज रमेशचं. एकूण 5 चेंडू षटकाची झालेत. आतापर्यंत 8 धावा खर्च करतो आणि 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात या षटकामध्ये गोलंदाज रमेशने. चांगला चेंडू क्या वादे पडल्यानंतर पॅड वरती ब्रश होतोय. धाव मिळते लेग बॅकच्या स्वरूपाने एक. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. अक्षय 11 टीम. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकामध्ये एकूण फक्त 9 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आपण पाहिली. त्यानंतर फलंदाज या ठिकाणी एक धाव आली दुसऱ्या बॉलवरती. नंतर स्ट्राईक वरती आले होते नक्कीच आपण पाहिलं बबलू आणि बबलूनं षटकार ठोकला आणि त्याला देखील चौथ्या बॉलवरती बाद केलं गेलं. चांगलं षटक राहिले ते आतापर्यंत नक्कीच SP11 टीम साठी. नवीन गोलंदाज उस्मान येतोय गोलंदाज मार्क वरती. स्ट्राईक केला फलंदाज सचिन ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असतील. 4 षटकांची लढत आहे आणि सामना फार महत्वाचा आहे. त्यामुळे इथून चांगलं टार्गेट सुरुवातीला बॅटिंग करत असताना सेट करावा लागेल. स्कोरकर वरती अक्षय 11 या टीमला. उस्मान येतोय पहिल्या चेंडू या षटकातील. लेफ्ट आर्म वर विकेट. कदाचित चेंडू हातातून निसटला असावा आणि हा लांबलचक वाईट बॉल. वाईट +1. एकूण मिळतात 2 धावा. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले कंप्लीट झालं. 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. कव्हर त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि ऑनसाइड मध्ये 3 खेळाडू. वाईडिश लॉंग ऑन त्यानंतर काऊ कॉर्नर आणि मिड विकेटला खेळाडू असेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक उपस्थित. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं बदल. अजून एक धक्का अक्षय 11 टीमला. आयुष बॅक टू द पवेलियन. रनआउटची विकेट. सांघिक यश मिळते टीम SP11 संघाला. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती येत आहेत. समीर माने. उस्मान पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल. सचिन ऑन स्ट्राईक. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत की पोहोचलेत. येस क्या बात आहे. पोहोचलेत मिड विकेटचे खेळाडू. अजून एक टिपली असेल. मागच्या बॉलवरती खेळाडू बाद झाले होते. ते खेळाडू डगआउट पर्यंत पोहोचले देखील नव्हते आणि अजून एक गडी बाद झालाय. लगातार धक्के पे धक्का. सचिन देखील या ठिकाणी बाद होतोय आणि आता धावसंख्या थांबली आहे फक्त स्कोरबोर्ड वरती. 11 धावा पाहायला मिळत आहेत.
रितेश येतो नवीन खेळाडू. चला लगेच वेळ घेऊ नका सचिन. मैदानाच्या बाहेर आहे आपण. लगेच विकेट झाली आहे, आपण चर्चा करू नका जास्त. 2 सफलता अर्जित करतोय 2 चेंडूवरती. एक रनआउटची विकेट. त्यानंतर आपण पाहिलं तर एक विकेट खात्यामध्ये जाते ती उस्मानच्या. चांगली गोलंदाजी. दुसरं षटक मार्ग असतं. धावसंख्या स्थगित 11 वरती. पुढचा बॉल लेफ्ट आर्म द विकेट. रितेश साठी या बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बाहेर हा चेंडू होता. पंच सांगतायत वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 12 वरती पोहोचेल. थोडेसे एक्स्ट्रा धावा देखील जात आहेत या षटकामध्ये. यावेळेस राऊंड द विकेट नेत आहेत उस्मान. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. हलक्याशा त्यानं फक्त दिशा दिली बॉलला. स्वतः गोलंदाज उस्मान जातोय. तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकले. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. खातं खुलं होते. फलंदाज आपण पाहतोय रितेशचं 2 या धावसंख्येनं. पुढचा बॉल उस्मान. राऊंड द विकेट. क्या बात आहे. यावेळेस देखील विकेट येऊ शकली असती. झेल ड्रॉप होतोय कदाचित आणि इथून गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर अंगावरती आला होता चेंडू पूर्णपणे. डॉट बॉल असेल. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये. येस पंच 5 चेंडू झालेत. चार चेंडू झालेत. येस स्मॉल मिस्टेक स्कोरर कडनं. हरकत नाही उस्मान. स्कोरर देखील थोडीशी मिस्टेक होऊ शकते, असं हरकत नाहीये. राऊंड द विकेट. यावेळेचा चेंडू पाहावा लागेल आणि आतमधून गेला. यस पंच सांगतायत ऑप्शनच्या लाईनच्या आतमधून हा चेंडू जातोय. डॉट बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि यावेळेस फटका हवेमध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केली जाईल. अजून एक विकेट. या षटकामध्ये एकूण विकेट कॅरी झाले तब्बल 3 विकेट कॅरी होत आहेत आणि 2 षटक होत आहेत कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती अक्षय 11 टीम 14 धावा. 5 गडी बाद 14 धावा धावफलकावरती. नवीन खेळाडू 7व्या क्रमांकावरती बंटी येत आहेत. तिसरं षटक असेल. आशिष येतोय नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉस बॉल ऑनसाइडला खेळले. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित मिड विकेटला आणि त्वरित फेकी या ठिकाणी केली जाईल. समीर यांना एक धाव मिळते. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. अजूनही कमकुवत स्कोर पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. अक्षय 11 टीमच्या 5 गडी गमावलेत. अर्धा संघ तंबूच्या आशाला परतलाय. अजून एक विकेट येऊ शकते परंतु प्रयत्न नाही आहेत उस्मानच्या माध्यमातून. वेट अँड वॉच. वाट पहिली बॉलची. टप्पा पडला तर मागे येतो चेंडू. एक धाव मिळाली. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. फक्त सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल करतो या मॅच मध्ये टीम अक्षय 11. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली केली आशिष यांनी. अजून एक चांगला चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर आतमध्ये आला. समीर यांना बीट केलं पूर्णपणे. डॉट बॉल. राऊंड द विकेट. स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑप्शनच्या बाहेर होत आहे सांगतात पंच. वाईट बॉल. 17 धावा स्कोरबोर्ड वरती.
समोर खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, खेळाडू उपस्थित आणि यावेळेस दुसऱ्या खेळाडूकडून अपेक्षा देखील होत्या झेल पकडण्याच्या, परंतु झेल अंतिम मोमेंटला ड्रॉप झाला. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 18 धावा फलकावरती. चांगला चेंडू, यावेळेस डीप राहिला, थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आणि यावेळेस एक चांगला चेंडू. येस, डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा फलकावरती. शेवटचे आहे 6 चेंडू शिल्लक असतील. अंतिम षटक शिल्लक. रमेश काका येत आहेत अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. स्लो ओव्हरचं षटक असेल, डेट ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं. स्ट्राईक केला फलंदाज समीर. ऑन साईडला खेळलेत वायडी श्लोकांचा खेळाडू उपस्थित आणि एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 19. मोठी फटकेबाजी नाहीये. पहिल्या षटकामध्ये एकमेव षटकार आपण पाहिला, त्यानंतर फक्त सिंगल डबल पाहायला मिळत आहेत. एकही मोठा फटका आला नाहीये. त्यानंतर ओव्हर द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप. झेल होतोय ड्रॉप. रन्स मिळत आहेत 2. (21) 21 धावा फलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अंतिम येणाऱ्या 4 चेंडूमध्ये देखील एकात 2 मोठे फटके येतील का, कारण की सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचावा लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना अक्षय इलेव्हन टीमला 21 पर्यंत फक्त पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अराउंड द विकेट पुन्हा एकदा तयार होतात गोलंदाज. ओव्हर द विकेट ना. बॅटची गाडा घेऊन चेंडू जाग्यावरतीच शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केला जाईल. धाव मिळते 1. फक्त सिंगल. पुन्हा एकदा 22. 22 धावा फलकावरती. चांगलं षटक आतापर्यंत एसपी 11 टीम साठी या अंतिम ओव्हरमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. यस, पहिला टप्पा नाहीये तर पंच सांगतायत लाईनच्या बाहेर चेंडू लँड झालाय. अर्थातच येतोय षटकार. समीर यांच्या बॅटमधून आज षटकार आल्या अंतिम मोमेंटला आणि हा षटकार देखील फार उपयुक्त ठरू शकतो येणाऱ्या क्षणामध्ये. टीम अक्षय 11 साठी धावसंख्या 28 धावा. शपळून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाही आणि उस्मान त्या ठिकाणी थोडीशी चपळाई दाखवत आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आज डीजे मास्टर देखील खूप या ठिकाणी परेशान झालेत आणि आम्ही देखील, कारण की पॉवर मिळाली नाहीये. डीजे असून या ठिकाणी आज प्रेक्षक वर्गाने देखील नाराजी व्यक्त केली आहे. संगीत देखील ऐकायला मिळालं नाहीये, कारण की क्रिकेट विथ म्युझिक असं म्हटलं जातं आणि व्हॉल्यूम देखील खूप कमी आहे. प्रेक्षक वर्गांची देखील आम्ही क्षमा मागतो, कारण की पॉवर या ठिकाणी तेवढी मिळत नाहीये डीजे ऑपरेटर आणि डीजेला. तर पहिले सत्र कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या एकूण उभारल्या गेल्या. अक्षय 11 टीमनं 30 तर 31 धावेचं लक्ष असेल एसपी 11 या टीमसाठी.
चला फिल्डिंग लावायची लगेच. हॅलो ठीक. हॅलो. फिल्डिंग लावून घ्यायची आपण. टीम अक्षय 11 31 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. हॅलो हॅलो. अक्षय 11 टीम चला फिल्डिंग लावायची लगेच आपण. वेळ घेऊ नका कारण की अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायचा आहे. बक्षीस समारंभ देखील असेल. कारण की आज वातावरण आपण पाहिले तर संपूर्ण दमट वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि तत्मुळे आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी स्पर्धा जवळजवळ जरूर पोहोचेल. तो मॅच किती षटकांचा असेल ते देखील ठरवलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. तत्पूर्वी हा मॅच आपण लवकर कव्हर करून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. SP 11 टीमची 31 धावेचं लक्ष. 24 चेंडू आणि 31 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. सेमी फायनल आपण एन्जॉय करतोय. जिंकणारा संघ थेट फाईट करेल दुर्वी 11 या संघासमोर मेगा फायनल मध्ये. KPL आपण एन्जॉय करतोय अर्थातच कोळेगाव प्रीमियर लीग चे भव्य दिव्य आयोजन. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि या ठिकाणी लगेचच सेकंड इनिंगला होते सुरुवात. सलामी जोडी रमेश आणि बॅट्समॅन नेम सांगायचा आहे. नॉर्थ सगेड यांचा बॅट्समॅन कोण आहे? स्ट्राईक एंड बॅट्समॅन अख्तर. अख्तर असेल स्ट्राईक एंडला फलंदाज. गोलंदाजी मार्गवरती अक्षय सज्ज होतोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मॅच साठी शुभेच्छा. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. यावेळेस एज लागली आहे. यस. कॉड बियनच्या स्वरूपानं पहिला धक्का. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं अक्षयला नक्कीच बाद केले गेले होतं पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आणि त्याच प्रकारची सुरुवात केली अक्षयनं सेकंड इनिंग मध्ये. समोरच्या संघाचा SP 11 टीमचा खेळाडूला देखील पहिल्याच बॉलवरती बाद करण्यामध्ये यश मिळते अक्षयला. बिग विकेट डाऊन. अख्तर या ठिकाणी शून्यावरती बाद झाले. पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त करतोय अक्षय आपल्या टीमसाठी. कारण की अगोदरच बॅटिंग करत असताना धावा कमी बनल्या गेल्या त्यामुळे सातत्यानं पॉवर पेच्या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. कमी धावा खर्च करावे लागतील. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल समोरच्या संघाला या मॅच मध्ये. रमेश काकांनी बॅट्समॅन. त्या दरम्यान सन्माननीय नक्कीच आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट्सचे ओनर्स महेशजी वाडेकर जे विरारचे त्यांचं आपण या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं करूया आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या स्पर्धेमध्ये. महेशजी वाडेकर या ठिकाणी उपस्थित होते. श्रेया स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये. डॉट बॉल असेल. येणारा चेंडू देखील डॉट. खूप चांगली सुरुवात केली आपल्या या षटकामध्ये गोलंदाज अक्षयनं.
सिंगल या ठिकाणी येते. एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. 31चा पाठलाग करतोय संघ SP11 टीम आणि इथून सुरुवात थोडीशी निराशजनक पाहायला मिळतीये. मोठे फटके येतील का येणाऱ्या बॉलवरती. अक्षय पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटचा खेळाडू बीट होतोय. यावेळेस मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 3 धावा फलकावरती. एक छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करतोय परंतु अक्षयचं मी कौतुक करेल. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय SP11 टीमच्या खेळाडूंना. रमेश ऑन स्ट्राइक. फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि टिपली असेल. मिड विकेटला त्या ठिकाणी उपस्थित होते बबलू. वेल जज वेल कॅच. लागतोय हा अजून एक धक्का टीम SP11 संघाला. विकेटचं बदन सलामी जो वीर रमेश या ठिकाणी बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल आशिष. धावसंख्या एकूण स्थगित 3 या आकड्यावरती. हा अजून एक धक्का. 2 गडी बाद फक्त 3 धावा फलकावरती स्थिती. अक्षयला मिळते अजून एक सफलता. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं नक्कीच हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं ते बबलूच्या माध्यमातून. चला अक्षय जास्त वेळ घेऊ नका. आपण सज्ज होतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल. फटका चांगला. यावेळेस मात्र समोर खेळत व्ही शेप मध्ये खेळाडू पोहोचतील का पाहिजे. पोहोचू शकत नाहीये. जवळ जवळ पोहोचले होते. पायाला लागला देखील होता हा चेंडू परंतु अडत नाहीये चेंडू सीमा पार. येतोय चौकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली SP11 टीम 2 गडी बाद 7 या आकड्यावरती. सात धावा फलकावरती पंच. येस 19 18 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज असेल. येस रन बॉल इक्वेशन देखील तुम्हाला सांगितलं जाईल. 31 धावेचं लक्ष. स्पीडअप करून खेळायच्या सूचना असतील. 7 धावा फलकावरती दक्ष येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. चला 18 चेंडू विजयासाठी 24 ची गरज आहे. वेळ घेऊ नका. प्रत्येक वेळेस आम्ही आपल्याला सूचना देतोय. फिल्डिंग लावण्यासाठी फार वेळ घेतात टीम अक्षय 11. यावेळी ड्राईव्ह करतायत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू उपस्थित. धाव मिळते इथे 1. धावसंख्या 8 धावा फलकावरती. 17 चेंडू. मॅचचं इक्वेशन 23 धावेची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी. मॅच अद्यापही बॅलन्स आहे. इथून येणाऱ्या हे षटकामध्ये जर अजून विकेट आल्या तर कुठेतरी मॅचमध्ये नक्कीच पकड निर्माण ठेवू शकेल टीम अक्षय 11 संघ. आणि या ओव्हरमध्ये जर मोठे फटके आले तर मॅचमध्ये थोडासा नक्कीच कमबॅक करेल संघ SP11 टीम. बॅलन्स क्रिकेट बॅलन्स सामना. सेमीफायनलची मॅच महत्त्वपूर्ण लढत त्यामुळे थोडासा वेळ जरूर घेतात प्रत्येकी बॉलवरती. गोलंदाज देखील. चला दक्षित जास्ती वेळ घेऊ नका आपण प्लीज. प्रत्येक बॉलवरती आपण वेळ घेत आहेत.
चला नक्कीच सक्त ताकीद असेल बघा. जर वेळ जास्त झाला 15 मिनिटांचा अवधी आपल्याला 3 षटकांसाठी जर जास्त वेळ झाला तर एक खेळाडू सर्कल पाबंदीमध्ये ठेवण्यात येईल तुमचा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु सक्षम ठरत नाहीयेत. अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल. 16 चेंडू विजयासाठी 23 धावेची गरज आहे. यावेळेस धावांसाठी संघर्ष करतोय SP11 संघ. राईट आर्म विकेट मागे खेळतोय, फटका चांगला आहे, धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. आशिषच्या बॅटमधनं षटकार. 14 धावा धावफलकावरती. षटकार आला आशिषच्या बॅटमधनं. विजयासाठी गरज आहे आता. येणारे चेंडू 15 आणि 17 धावेची गरज. पंधरा चेंडू विजयासाठी नक्कीच 17 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट होते दक्षित, आता राऊंड द विकेट नेत आहेत. यावेळेचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, वाईट बॉल. दिशेपासून भरकटतो दक्षित आणि त्याचा फायदा मिळतोय SP11 टीमला. धावसंख्या पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती. 16 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अजून एकदा यावेळेस मात्र वाईट बॉल असेल. यस, लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू येत आहेत, वाईट बॉल. अगोदरच आता धावा कमी उरल्यात. 16 धावा धावफलकावरती. विजयासाठी 15 धावेची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. पाठीमागे हुक केलाय, कोणताही खेळाडू उपस्थित नाही आणि चेंडू फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर. आशिषच्या बॅटमधनं अजून एक चांगला स्ट्रोक, चौकार. यावेळेचा चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित आणि झेल टिपली. फलंदाज बाद. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन. एकूण धावसंख्या 20. विजयासाठी आता गरज आहे ती 11 धावेची. 13 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज. चला नवीन बॅट्समॅन पाठवायचा आपण लगेच. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. न्यू बॅट्समॅन बाळाजी येत आहेत, नवीन फलंदाज. 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. दक्षित प्रत्येक चेंडूवरती आपण फार वेळ घेत आहेत क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. अक्षय स्विच हिट खेळतात, गॅप मध्ये चेंडू असेल, आउटफील्ड फास्ट आहे, खेळाडू पोहोचतील का पाहिजे आणि चेंडू थोडासा स्लो होतोय. पोहोचलेत परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या 24. 24 धावा विजयासाठी फक्त 7 धावेची गरज. फक्त 7 धावेची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. त्वरित फिल्डिंग लावायची लगेच टीम अक्षय 11.
यावेळेस समोर खेळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह करतायत आणि एक धाव ते मिळते. 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 25. 25 धावा फलकावरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 6 धावेची गरज. सचिन येतात पुन्हा एकदा ओव्हर द विकेटला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय बाळाजी, परंतु सफल ठरत नाहीये. कनेक्शन बनत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू विजयासाठी. अजूनही 6 धावेची गरज आहे. आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. एक धाव फलकावरती या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 26. आता 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अठ्ठावीस धावा फलकावरती. विजयासाठी फक्त गरज या ठिकाणी 3 धावेची. आणि ऑन साइडला खेळले. फटका हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि षटकार असेल की पंच चौकार असेल कळवायचंय. बबलू त्या ठिकाणी होते. पंच लाईव्ह टेलिकास्ट मध्ये देखील दिसतंय की खेळाडू बाहेर गेलाय. चला चेक करूया आपण. पुन्हा एकदा आम्ही चेक करतोय. मयूरदादा पाटील यांच्याकडे देखील बाळाजी यांच्यासाठी एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि तत्पूर्वी आपण चेक करूया. 3 धावेची गरज होती आणि खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. षटकार. मॅच फिनिश. मॅन ऑफ द मॅच सन्मानकर या ठिकाणी दिला जाईल. या मॅच मध्ये संघ SP11 टीम पोहोचली मेगा फायनल मध्ये. ध्रुव 11 आणि SP11 यांच्यामध्ये मेगा फायनल असेल. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत.